सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्रात विधानसभा नुकत्याच पार पडल्या, त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले। त्यामुळे महायुतीतील नेते शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला येत आहे। एकामागे एक अशा अनेक नेत्यांनी शिर्डीत हजेरी लावली आहे। 1-2 दिवसात स्थापन होणारं सरकार चांगलं चालावं, आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठीही साकडं घालत आहे। साईबाबा चरणी प्रार्थना करत आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही तरीही महाविकास आघाडीचे नेते साईबाबा चरणी लीन होत आहे। या विधानसभा निवडणुकीत नेमकी महाविकास आघाडीला पराभव का आला, आता तरी पुढील निवडणुका व पुढील दिवसही चांगले येऊ दे असे साकडे आता विरोधी नेतेही साई चरणी घालत आहे। एकूणच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर नेत्यांची साई दर्शनासाठी शिर्डीत रीघ लागली आहे। शिर्डीत गुरुवारी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वट्टीवार यांनी शिर्डीतील श्री साईबाबांचे दर्शन घेतले। प्रशासकीय अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे सिनारे, साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण पोलीस अधिकारी रोहिदास माळी तसेच 29 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनीही सहपरिवार शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले। या नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत सत्कार करत त्यांच्याशी चर्चाही केली। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी।